नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैजनाथ सर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजेच विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठी बॅचेसच्या अनुषंगाने वेगवेगळे लेक्चर्स या ठिकाणी सुरू केलेले आहेत। याच्या अगोदर आपण इंग्रजी व्याकरणाचा एक डेमो स्वरूपामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर अभ्यासलेला आहे, केलेला आहे। आज आपण इंग्रजीच्या अनुषंगाने पुढचे काही मुद्दे या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आपल्याला आपलं जे टार्गेट पॉइंट आहे ते आजच्या लेक्चरमधून कुठले कुठले घ्यायचे आहेत बघून घेऊयात। सब्जेक्ट काय, वर्ब, ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आणि हेल्पिंग वर्ब या सगळ्यांचा विचार आपल्याला करायचा आहे। मग सब्जेक्ट म्हणजे नेमका काय असतो, वर्ब काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, हे मुद्दे आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहेत। काल काही प्रश्न आपण याच्या अगोदर पाहिलेले होते या अनुषंगाने। ओके, आता आपण येऊया बेसिक गोष्टीमध्ये, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट। त्याच्याशिवाय सब्जेक्ट काय आहे, वर्ब काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे। that day we discuss what is meant by language, which are the basic concepts of language, means what is meant by grammar, then letter, word, sentence, clause, idiom, phrases, that information we discussed yesterday. Today we are going to do some basic another things. आपल्याला आज काही बेसिक गोष्टी करायच्या आहेत। बेसिक गोष्टी कशा पद्धतीने असतात त्याचा थोडासा प्लॅन या ठिकाणी आज आपण राऊंड अप करूयात की कुठले कुठले मुद्दे याच्यामध्ये असणार आहेत किंवा अपेक्षित आहेत। ओके, तर बघा, वर्ब नावाचा एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे। आता आपल्याला सेंटेन्स बनवायचे, बरोबर का? काय बनवायचंय? सेंटेन्स बनवायचंय। आता त्या सेंटेन्स मध्ये काय महत्त्वाचं असतं, तर सेंटेन्स मध्ये काही वाक्य महत्त्वाचे असतात, त्याच्याशिवाय काही सेंटेन्स मध्ये वर्ब महत्त्वाचा असतो, सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट महत्त्वाचा असतो, बरोबर? सब्जेक्ट महत्त्वाचा आहे, वर्ब महत्त्वाचा आहे आणि ऑब्जेक्ट महत्त्वाचा आहे। या तीन कन्सेप्टला आज आपण घेऊन चर्चा करणार आहोत। पहिल्यांदा तर सेंटेन्स इज द ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स। सेंटेन्स मीन्स ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स, इट इज नोन दैट सेंटेन्स। देयर मे बी सेंटेन्सेस various sentences, there may be various sentences. Some sentences show an action and some sentences show an existence. Do you know what is the difference between an action and existence? Suppose I am a teacher. Suppose I am a teacher and it is an existence and I am going to teach. I teach English language. It is an action. Suppose there is an action, there may be object. Suppose in any action or any sentence there is a action, there may be object, there may be object. Subject and verb should be used in the sentence of existence as well as in the sentence of an action. But when there is an action, there may be object. There may be object. It should be understood first of all. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण वाक्य म्हणतो, वाक्याचा विचार करतो, त्यावेळेला त्या वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद, कर्म जनरली आलेलं असतं। वाक्य जनरली दोन प्रकारची असतात मित्रांनो, लक्षामध्ये ठेवायचंय। काही कृतीची वाक्य असतात आणि काही अस्तित्वदर्शक वाक्य असतात। काही कृतीची वाक्य असतात आणि काही अस्तित्वदर्शक वाक्य असतात। आता कृतीच्या वाक्यामध्ये कर्म येऊ शकतं किंवा नाही येऊ शकत, परंतु जी अस्तित्वाची वाक्य असतात त्या अस्तित्वाच्या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट हा वर्ड आलेला असतो, कॉम्प्लिमेंट आलेला असतो। त्याच्यानंतर मग कृतीच्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब पण येऊ शकतो आणि ऑब्जेक्ट पण येऊ शकतो। आता हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे आज आपल्याला सगळ्यांना। सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला या शब्दांचे मराठी अर्थ सगळ्यांना माहित आहेत, तरी पण मी एकदा या शब्दांचे मराठी अर्थ देण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय। ओके, पहिल्याला काय म्हणूया आपण? पहिल्याला म्हणूयात कर्ता। दुसरा काय रे? दुसरा क्रियापद। तिसरा घटक काय? कर्म। कर्ता, क्रियापद, कर्म। इथं कर्ता क्रियापद आहे, एस म्हणजे सब्जेक्ट कर्ता, फी म्हणजे वर्ब, क्रियापद, बरोबर का रे? ऑब्जेक्ट म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला काय असणार आहे? कर्म असणार आहे। ॲडव्हर्ब हा नवा शब्द पुढे येतोय, ज्याला तुम्ही काय म्हणा?
क्रियेचं विशेषण म्हणा आणि कॉम्प्लिमेंटला विधानपूरक म्हणा. कॉम्प्लिमेंटला काय म्हणा? विधानपूरक म्हणा. लक्षात येते का? ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ॲडव्हर्ब क्रिया विशेषण, कॉम्प्लिमेंट विधानपूरक. नाऊ ट्राय टू अंडरस्टँड. सब्जेक्ट ज्याला तुम्ही कर्ता म्हणता, सब्जेक्ट इज द मेन as well as verb is the main part of the sentence. Subject is the main part as well as verb is the main part of the sentence. मुख्य भाग म्हणजे वाक्याचा कर्ता आणि क्रियापद असतं. आता कर्ता काय असतो? We can say it is an actor, it is a doer, it plays any role in the sentence, and because of that we can say it is subject. आपण त्याला subject म्हणूया. तो काहीतरी क्रिया करतोय. कर्ता म्हणजे काय? क्रिया करणारा घटक. कर्ता म्हणजे काय? क्रिया करणारा घटक. कर्ता म्हणजे काय? क्रिया करणारा घटक. आर यू गेटिंग इट? म्हणजे तो काहीतरी क्रिया करतोय, तो काहीतरी क्रिया करतोय, त्याला काय म्हणायचं? कर्ता म्हणायचं. म्हणजे रमेश चेंडू फेकतो, रमेश थ्रोज अ बॉल. तर क्रिया करणारा कोण आहे? रमेश आहे. क्रिया करणारा कोण आहे? रमेश आहे. गेटिंग इट? म्हणजे क्रिया करणारा कोण असतो? सब्जेक्ट असतो. समजा मी म्हटलं लॉयन कॅचेस अ डियर, अ लॉयन कॅचेस अ डियर. तर आता डियरला पकडण्याचं काम कोण करतंय? लॉयन करतोय. म्हणून लॉयन काय आहे? सब्जेक्ट आहे. सपोज आय से, असं म्हणतोय मी, शिवाजी महाराज वन मेनी बॅटल्स. शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. या वाक्यामध्ये शिवराय हा जो शब्द आहे किंवा हे जे नाम आहे, हे नाम वाक्याचा काय म्हणून करते काम? कर्ता म्हणून काम करते. लक्षात आले का? म्हणजे काय? तर वाक्यामध्ये क्रिया करणारा कोण असतो? एक कर्ता असतो. त्याला काय म्हणायचं? सब्जेक्ट म्हणायचं. वर्ब काय मित्रांनो? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. वर्ब काय असतो? क्रिया पूर्ण करणारा शब्द. क्रिया पूर्ण करणारा शब्द. आपण त्याला असंही म्हणू शकता, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. आपण असंही म्हणू त्याला वाक्यातील कृती दर्शवणारा शब्द, कृतीची वेळ दर्शवणारा शब्द, त्याला वर्ब म्हणायचं. देन ऑब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑब्जेक्ट जनरली नाऊन असतो, लक्षात ठेवा, किंवा प्रोनाऊन असतो. अरे गेट गेट. सब्जेक्ट पण जनरली काय असतो? नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो. तो नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल. येते का लक्षामध्ये? तो नाऊन असू शकतो, प्रोनाऊन असू शकतो. 3 मुद्दे क्लिअर झालेत का? सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. समजा मी म्हटलं, समजा असं वाक्य लिहिलं मी, अशोक कॉल्ड रोहिणी. अशोक इज अ सब्जेक्ट इन द गिवन सेंटेन्स. रोहिणी इज द ऑब्जेक्ट. Both are proper nouns. Both are proper nouns, but Ashok is a subject and Rohini is a object. And call is the main verb in the given sentence. Call is the main verb in the given sentence. Main verb काय आहे? कॉल आहे. लक्षात येते का? अशोक हा काय आहे? वाक्याचा कर्ता आहे. अशोक हा वाक्याचा कर्ता आहे. रोहिणी हे वाक्याचं कर्म आहे. का कर्ता आहे? बिकॉज इट ऍक्ट, ही ऍक्ट्स. कारण तो क्रिया करतोय, क्रिया करतोय म्हणून कर्ता आहे. आणि हा क्रिया करत नाहीये म्हणून तो कर्म आहे. लक्षात येते का? मग पुढे बघूया आपण. ऑब्जेक्ट लक्षात आला, त्याच्याशिवाय सब्जेक्ट लक्षात आला, वर्ब लक्षात आला. व्हॉट इज मीन बाय ॲडव्हर्ब? ॲडव्हर्ब इज अ वर्ड. ॲडव्हर्ब इज अ वर्ड which shows more information, which tells more information about verb. About verb. म्हणजे ॲडव्हर्ब हा क्रियेचं विशेषण असतो. क्रियेचं विशेषण असतो म्हणजे काय करतो? तो क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम करतो. इट टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब. इट टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब. तो काय करतो? वर्ब बद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो त्यानं केलेलं असतं. आफ्टर दॅट कॉम्प्लिमेंट. डू यू नो व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लिमेंट? एक एक्झाम्पल बघा. मी इथे एक वाक्य लिहिलं. काय लिहिलं वाक्य? अशोक स्पीक्स लाऊडली. अशोक स्पीक्स लाऊडली. बघा मित्रांनो,
अशोक स्पीक्स लाऊडली या वाक्यामध्ये लाऊडली इज अन ॲडव्हर्ब. लाऊडली इज अन ॲडव्हर्ब. वाय इट इज नोन दॅट ॲडव्हर्ब? बिकॉज इट टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट स्पीक्स. मीन्स फर्ब. मीन्स फर्ब्स. फर्ब बद्दल अधिक माहिती सांगणारा तो शब्द आहे. तो काय करतो, या फर्ब बद्दल म्हणजे स्पीक बद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून त्याला म्हणायचं काय म्हणायचं त्याला? त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. एलिफंट रन्स स्लोली. हत्ती कसे धावतात? सावकाश धावतात. बरोबर. आय टीच हिअर. हिअर म्हणजे येथे. क्रिया कुठं घडली, का घडली, कधी घडली, कशी घडली हे सांगण्याचं काम कोणाला करायचं असतं? हे सांगण्याचं काम विशेषणाला म्हणजेच पर्टिक्युलरली क्रियाविशेषणाला करायचं असतं. कोणाला करायचं असतं? हे काम क्रियाविशेषणाला करायचं असतं. म्हणून आपण काय लक्षात ठेवायचं की हे काय आहे? क्रियाविशेषण. आता विधानपूरक काय आहे? विधानाला पूर्णत्व देणारा शब्द म्हणजे विधानपूरक, ज्याला मराठीमध्ये आपण विधानपूरक म्हणूया, ज्याला विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. काय म्हणतात रे? कॉम्प्लिमेंट म्हणतात. लक्ष द्यायला सगळ्यांच्या, सगळेजण लक्ष द्या. टेन्शन घ्यायचं नाही. कुठल्याही भागातली मुलं असू द्या, ग्रामीण भागातली असू द्या, शहरी भागातली असू द्या, पटापट सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. कारण इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. ज्याला पोस्ट मिळवायची त्यानं इंग्रजीला सोडून पोस्ट मिळवण्याचे स्वप्न पाहिजे नाहीत बरं का रे. सगळ्यांना लक्ष द्यायला का? म्हणजे इंग्रजी हा तुमचा मेरिट डिसिजन ठरवणारा काय आहे? विषय आहे. घाबरायचं नाही. आतापर्यंत आपण घाबरत असायचो इंग्रजीच्या बाबतीमध्ये. आता घाबरण्याचे दिवस संपलेले आहेत. आता आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळवून देण्याचा या विषयामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झालेला असला पाहिजे. बरोबर ना? आता फॉरवर्ड झालोय आपण. तंत्रज्ञान आपल्या हातामध्ये आलंय, प्रगती झाली आहे आणि त्याच्यामुळं माझा आत्मविश्वास देखील प्रत्येकाचा वाढणं अपेक्षित आहे. जो इंग्रजीच्या बाबतीमध्ये कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो तो वाढला पाहिजे आणि चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. तलाठी एक्झामला लक्षातच ठेवायचं सगळ्यांनी, 25 पैकी व्हेकॉब्युलरीचे काही गेले तर ठीक आहे, पण व्याकरणाचे आउट ऑफ मार्क्स आले पाहिजेत. व्याकरणाला किमान 15 पर्यंत प्रश्न अपेक्षित आहेत आणि व्हेकॉब्युलरीला एक 10 पैकी 5-7 प्रश्न ठीक आहे. तर किमान 18-20 प्रश्न आपल्याला तलाठी लेवलला येणं गरजेचंच आहे. भावांनो, त्याच्याशिवाय पोस्ट मिळणार नाही. आपण आपल्या आईवडिलांनी शेतामध्ये काम करत असताना मोठमोठी स्वप्न पाहिलेली आहेत. ती स्वप्न जर सत्यामध्ये उतरवायची असतील ना भावांनो, तर अभ्यासाला पर्याय नाही बरं का. अभ्यासाला पर्याय नाही. तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे आणि हा विषय व्यवस्थित समजून घेतलाच पाहिजे. खूप इझी सब्जेक्ट आहे. वी विल डिस्कस इट अबाउट इन डिटेल. आपण त्याच्याबद्दल डिटेल चर्चा करतोय बरोबर. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? मी एक वाक्य लिहिलं. समजा मी वाक्याचा करता लिहिला राणी. मला म्हणायचं राणी डॉक्टर आहे. मी काय लिहिलं? राणी इज अ डॉक्टर. कळते का रे? आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? हा सब्जेक्ट आहे. फर्ब कोणता आहे रे? हे फर्ब आहे. डॉक्टर काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर हा तसा आपला मुळातला काय आहे? नाऊन आहे. मुळातलं काय आहे? नाऊन आहे. का रे नाऊन आहे? कॉमन नाऊन आहे. एका व्यक्ती, वस्तू, ठिकाणाचं नाव म्हणजे नाम असतं. हे व्यवसायाचं नाव आहे तर नाऊन आहे. मग या शब्दाचा रोल काय वाक्यामध्ये? मित्रांनो, या शब्दाचा रोल आहे, या शब्दाची भूमिका, या शब्दाचं कार्य आहे वाक्यामध्ये. काय कार्य रे? या शब्दाचं कार्य आहे कॉम्प्लिमेंट, म्हणजे पूरक म्हणून कार्य आहे. कारण या वाक्यामधला कर्ता आणि क्रियापद वाक्याला अर्थ पूर्ण करून देऊ शकत नाहीत. येते का लक्षात? आपण जर म्हटलं राणी इज, राणी आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण नाही. मग जर वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायचा असेल तर अ डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट मीन्स एनी कॉम्प्लिमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलंही कॉम्प्लिमेंटला राणी इज अन ॲक्टर म्हणा, राणी इज अन इंजिनियर म्हणा, राणी इज अ पॉलिटिशियन म्हणा, किंवा राणी इज अ टीचर म्हणा, वॉट एव्हर, म्हणजे हा कॉम्प्लिमेंट म्हणून काम करणारा शब्द आहे. तिन्ही मुद्दे लक्षात यायलेत का सगळ्यांना? तीनही मुद्दे सगळ्यांना लक्षात आलेत का? बघा, याला ऑब्जेक्ट म्हणायचं. कर्त्यानं केलेली क्रिया जर दर्शवत असेल तर तो कर्ता, क्रिया दर्शवणारे क्रियापद आणि कर्म म्हणजेच जो घटक कर्त्यानं केलेली क्रिया सहन करणारा असतो, सोसणारा असतो. जसं आपण म्हटलं बघा, असं आपण म्हटलं ही इट्स अन ॲपल. आता मला सांगा, ॲपलवर यानं केलेली क्रिया कशावर घडते? ॲपलवर घडते. म्हणजे ॲपल काय आहे? ऑब्जेक्ट आहे.
ॲडव्हर्ब लक्षात आलं, क्रिया कुठं झाली, कशी घडली, का घडली हे सांगणारं म्हणजे क्रियेची विशेषणं म्हणजे काय असतात विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हर्ब असतात, बरोबर का. कॉम्प्लिमेंट काय आहे, साधारणतः कॉम्प्लिमेंट सामान्य नाम असतं, कॉम्प्लिमेंट साधारणतः सामान्य नाम असतं. येते का ध्यानामध्ये सगळ्यांच्या? विदर्भवासी, मित्र, खानदेश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातून, तमाम विभागातून आलेले सर्व विद्यार्थी, तुम्हाला सर्वांना सर्वांच्या भाषेमध्ये सर्व शिकवलेलं सर्व व्यवस्थितपणे कळणं गरजेचं आहे, तरच सगळ्यांना सर्व मार्क्स चांगले मिळू शकतात. इथे का ध्यानात, समजून घ्या. नसेल कळालं तर विचारा, आमचा नंबर आहे तिथं, बरं का रे. आता बघा, सब्जेक्ट कोण असतो, कोण आहे सब्जेक्ट? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. तुम्हाला माहिती आहे ना रे, ग्रामीण भागामध्ये आता निवडणुका चालू आहेत ना, आपल्या ग्रामीण भागामध्ये, गावामध्ये सगळे कार्यकर्ते असतात ना. आता ते कार्य करतेत का काड्या करते तो भाग वेगळा, बरं का रे. कार्य करतेत का काड्या करते तो भाग वेगळा, परंतु इथं क्रिया करणारा आपण काय समजायचं? कर्ता समजायचं. क्रिया करणारा काय समजायचं? कर्ता समजायचं. येते का लक्षामध्ये? मग कर्ता म्हणून कोण काम करणार? कर्ता म्हणून काम करणार एनी नाउन. एनी नाउन, कुठलंही नाम जे साधारणतः सजीव नाम असतं ना, सजीव, तो क्रिया करतो. लक्षात आलं का रे? सजीव नाउन क्रिया करतो. प्राणी, पक्षी, माणसं ही सगळी क्रिया करतात. अ नाउन, कुठलंही नाउन, रमेश, गणेश, सागर, टायगर, बरोबर ना. एनी नाउन. मी म्हटलं विजय विन्स अ मॅच. विजय मॅच जिंकतो. विजय मॅच जिंकतो. लक्षात येते का? विजयला विजय मिळतो. म्हणजे क्रिया करणारा कोण आहे? विजय आहे. क्रिया करणारा कोण आहे रे बाबांनो? विजय आहे. देत नाही देते का? क्रिया करणं, एनी नाउन. नाउन नंतर कोणता शब्द क्रिया करतो? आय, यू, ही, सी, बरोबर का रे? वी, यू, सी, दे हे सगळे कार्यकर्ते क्रिया करण्यासाठी वापरले जातात. म्हणजेच ही जी सर्वनामं दिसत आहेत ना मित्रांनो तुम्हाला, ही जी सर्वनामं दिसत आहेत ना, कोणती? हे पहा, हे सगळे कार्यकर्ते, हे सगळे सगळे इथून एवढे एवढे, बरं, हे सगळे कर्ता म्हणून काम करतात. म्हणून याला नाउन म्हणायचं आणि या एवढ्यांना सब्जेक्ट प्रोनाउन म्हणायचं. काय म्हणायचं? सब्जेक्ट प्रोनाउन. येते का ना? सब्जेक्ट प्रोनाउन. आय सगळ्यांना माहिती आहे, मराठी अर्थ कळत असते ना, तेवढं तर कळतं ना. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू तू, तुम्ही, तो, ती, ते आणि ते. आता त्या देशामध्ये काय फरक आहे बघा. इट इज युज्ड फॉर नॉन लिव्हिंग थिंग्स. इटचा वापर कशासाठी करायचा रे? इटचा वापर नॉन लिव्हिंग थिंग साठी करायचा. इटचा वापर नॉन लिव्हिंग थिंग साठी करायचा. बघा रे, इथं लक्षात ठेवा. इट इज युज्ड फॉर नॉन लिव्हिंग थिंग्स. इट इज युज्ड फॉर सिंग्युलर नंबर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो नॉन लिव्हिंग थिंग साठी वापरला जातो आणि तो सिंग्युलर साठी वापरला. नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे काय रे? निर्जीवांसाठी वापरला जातो. कशासाठी? निर्जीवांसाठी वापरला जातो. शब्द चुकला का लिहिण्यामध्ये? निर्जीवांसाठी वापरला जातो. आणि सिंग्युलर नंबर म्हणजे काय रे? एक वचनासाठी वापरला जातो. सिंग्युलर नंबर म्हणजे काय रे? एक वचनासाठी वापरला जातो. लक्षात येईल सगळ्यांच्या? कशासाठी वापरला जातो? सिंग्युलर नंबर म्हणून वापरला जातो आणि एक वचनासाठी वापरला जातो. नॉन लिव्हिंग आणि सिंग्युलर नंबर ते अशा अर्थानं. आता हे ते काय आहे? दे इज युज्ड फॉर लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग्स. हा निर्जीवासाठी पण वापरला जाणार आणि अजून कशासाठी वापरला जाणार? सजीवांसाठी पण वापरला जाणार. दे हा कशासाठी वापरला जाणार? सजीव आणि निर्जीव दोघांसाठी पण वापरला जाणार. सजीवांसाठी पण आणि निर्जीवांसाठी पण, बरोबर. इज युज्ड फॉर प्लुरल नंबर. हे अतिशय महत्वाचे बरं का रे भावांनो. हे अनेक वचनासाठी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो? अनेक वचनासाठी वापरला जातो. म्हणजे इट एक वचनासाठी,
इट कशासाठी एक वचन आणि दे कशासाठी अनेक वचन. इट कशासाठी निर्जीवासाठी, दे कशासाठी सजीव आणि निर्जीव दोघांसाठी, दे कशासाठी सजीव आणि निर्जीव दोघांसाठी. अलग लक्षामध्ये कोणता करता काय काम करतो हे करते म्हणून काम करतात त्याला सब्जेक्ट म्हणायचं, यांना सब्जेक्ट म्हणायचं. मग यांच्यासाठी आपण वाक्य तयार करू शकतो. समजा असं म्हटलं दे आर प्लेयर्स. अलग लक्षात मित्रांनो, दे आर प्लेयर्स. सी इज an actor. You are brilliant. बरोबर ना. We work for our future. कळतंय का? करते म्हणून वापरायचं. I am a teacher. You are students. किंवा आता एक वचने आपण घेऊया. यू आर अ स्टुडंट. ही सिंग्स अ सॉन्ग. कुठलंही वाक्य लिहा. इट प्लेज नाईसली. करते म्हणून वापरायची. ही सर्व नामं काय म्हणून वापरायची? करते म्हणून वापरायची. कोणतं एक वचनामध्ये, कोणतं अनेक वचनामध्ये, कोणतं सजीवांसाठी, कोणतं निर्जीवांसाठी. काही अडचण आहे का? किती सोपा आहे भाग बरं. सगळ्यांना लक्षात आला पाहिजे करता काय आहे. पुढे बघा. आता करता लक्षात आल्यानंतर आम्हाला हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब यांचं कॉम्बिनेशन बघावं लागतं. लक्षात आलं का रे? आता आपल्याकडं व्हर्ब म्हणजे काय हे पहिल्यांदा कळणं गरजेचं आहे बरं का रे भावांनो. व्हर्ब म्हणजे काय? आता मी सांगितलं व्हर्ब म्हणजे क्रियापद. व्हर्ब म्हणजे क्रियापद. बरोबर का रे? हा. Verb is very important topic. Very important factor in the sentence. Without verb there is no sentence. वाक्यामध्ये क्रियापद नाही ना, वाक्यच नाही रे, वाक्यच होणार नाही. लक्षात येते का? वाक्यामध्ये क्रियापद नाही तर वाक्य नाही, वाक्य नाही तर भाषा नाही, भाषा नाही तर बोलणं नाही, बोलणं नाही तर विकास नाही. कळतंय का? साधा मुद्दा आहे रे, फटाफट लक्षात घ्या. वर्ब किती महत्वाचे आहे. वर्ब किती महत्वाचे. वर्ब हा शब्द जो आहे ना, या शब्दाला आपल्याला वाक्याचा आत्मा म्हणता येतं रे, आत्मा म्हणता येतं. ध्यानात ठेवा. सम लिंग्विस्टिक्स हॅज सेड वर्ब इज द सोल ऑफ द सेंटेन्स. विदाउट वर्ब देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ एनी सेंटेन्स. वर्ब शिवाय एखाद्या वाक्याचं अस्तित्वच नसणार आहे. वर्ब शिवाय एखाद्या वाक्याचं अस्तित्वच नसणार आहे. येते का लक्षामध्ये? का तर वर्ब समजा आपण वाक्यातला रिमूव्ह केला, वर्ब आपण वाक्यातला रिमूव्ह केला, काढून टाकला तर वाक्याला अर्थ नाही. So verb is very essential part, अत्यावश्यक नेसेसरी पार्ट ऑफ द सेंटेन्स. अतिशय महत्वाचा वर्ब हा घटक असतो. लक्षात ठेवा. मग वर्ब कॅन बी क्लासिफाइड इनटू टू पार्ट्स. विचार दे. सम हेल्पिंग वर्ब्स अँड सम मेन वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणजे असिस्ट करणारे, मदत करणारे. काही क्रियापद मदत करणारी असतात, काही क्रियापद क्रिया दर्शवणारी असतात. धातू ज्याला आपण मराठीमध्ये मूळ धातू म्हणतो, साधारणपणे बघा क्रियापदाचा जो शेवट आहे तो ने या अक्षराने झालेला असतो. राहणे, खाणे, पिणे, वाचणे, रडणे, हसणे, खेळणे, याच्यातून एक क्रिया दर्शवलेली असते बाळांनो. काय दर्शवलेली असते रे? क्रिया दर्शवलेली असते. क्रियापदाचा म्हणजेच त्या शब्दाचा शेवट ने या अक्षराने झालेला असतो, त्याला म्हणायचं क्रियापद मराठीमध्ये. मग त्याला इंग्लिशमध्ये जे पर्यायी शब्द आहेत, समजा लिहू म्हणजे राहणे म्हणू आपण, ईट म्हणजे खाणे म्हणू, रीड म्हणजे वाचणे म्हणू, गो म्हणजे जाणे म्हणू, सिंग म्हणजे गाणे म्हणणे म्हणू, टीच म्हणजे शिकवणे म्हणू, परचेस म्हणजे किती पण. कळतंय का रे? हे सगळे वाक्यामध्ये काय आहेत? वाक्यामध्ये हे सगळे वर्ब्स आहेत. वाक्यामध्ये हे सगळे वर्ब्स आहेत. येते का ध्यानात? एक मिनिट. आणि हेल्पिंग वर्ब आपल्याकडे हेल्पिंग वर्ब 24 आहेत. किती आहेत? 24. त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत मित्रांनो. काही प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आहेत. प्रायमरी वर्ब्स म्हणला तुम्ही तरी चालेल तुम्ही त्याला.
आणि काय आहेत मॉडल व्हर्ब्स, मॉडल ऑक्झिलरीज. बरोबर. आता ते प्रायमरी मधले कुठले येतात, हे येतात एम इज आर, वॉज वर, हॅव हॅज हॅड डू डज डीड. हे मित्रांनो शब्द आले 11. किती शब्द आले 11. आणि हे जे मॉडल ऑक्झिलरी म्हणून लिहिले ना आपण इथं, याच्यामध्ये मित्रांनो शब्द येतात 13. काय 11 आणि 13. तर असे 24 फक्त आपल्याकडे सहाय्यकारी क्रियापद आहेत. आता त्या दोन्ही मधले काय फरक आहे हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. आपण जाणार आहोत त्या पार्टकडे. पार्ट्स स्पीच पाहत असताना त्याच्यामध्ये वर्ब हा सेपरेट टॉपिक येणार आहे. इथं फक्त मी तुम्हाला वाक्य तयार करण्यासाठी सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याची चर्चा आज करतोय. किंवा मग काही शब्द मेन वर्ब म्हणून काम करतात, काही हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात, त्याची चर्चा करतोय. मेन वर्बची काही रूपं असतात त्याची चर्चा करतोय. इट इज अ व्हेरी व्हेरी बेसिक पार्ट रे बाबांनो. हे अगदी 6वी 7वीच्या लेकरांना शिकवण्यासारखं आहे बरं का. आता काही लोकांना वाटेल सुद्धा मास्तरी 6वी 7वीचं कसं काय शिकवायला बाबा. हे 6वी 7वीचंच आहे लक्षात ठेवा. पण हा बेस आहे. याच्याशिवाय पुढं आम्हाला जाता नाही येणार. हेल्पिंग वर्ब आम्हाला माहिती पाहिजे, मॉडल ऑक्झिलरीज माहिती पाहिजेत, मेन वर्बचे काही फॉर्म्स असतात ते मला माहिती पाहिजे, कोणत्या सब्जेक्टसाठी कोणतं वर्ब वापरायचं ते मला कळालं पाहिजे, कोणत्या हेल्पिंग वर्ब बरोबर कोणतं मेन वर्बचं रूप येत असतं ते मला कळालं पाहिजे. मी इथं लिहिताना MVING म्हटलंय. MVING म्हटलंय म्हणजे MVचं हे 4थं रूप असतं. याला MV3 म्हटलेलं आहे, याला MV3 म्हटलेलं आहे. मेन वर्ब आणि V3 असं त्याचा अर्थ बरं का रे. मेन वर्ब V1, मेन वर्ब V1 अशा पद्धतीने बोललेलं होतं आपण याला. तर आता हे काय मेन वर्ब काय, MV2 3 4 5 6 काय हे बघू आपण जरा. टेन्शन नका घेऊ. आता इथं ॲमिजार म्हणलं की त्याच्या पुढचं जे मेन वर्ब येणार आहे त्याला ING प्रत्यय जोडायचा. वी हॅव टू ऍड ING फॉर्म टू द मेन वर्ब व्हेन वी आर गोइंग टू यूज ॲमिजार वॉज वर ॲज अ हेल्पिंग वर्ब. समजा मी असं म्हणतोय आय एम टीचिंग, आय एम टीचिंग. बघा आय एम टीचिंग. किंवा मी असं म्हटलं सी इज वर्किंग. आलं का. मी असं म्हटलं ही वॉज आस्किंग हिज प्रॉब्लेम्स, किंवा दे वर सॉल्विंग देअर प्रॉब्लेम्स वगैरे वगैरे. म्हणजे ॲमिजार वॉज वेअर, ॲमिजार वर्तमान काळात, वॉज वेअर भूतकाळात, ॲमिजार वर्तमान काळात. पाठच करून टाका, पाठच करून टाका, टेन्शन नाही घ्यायचं. ॲमिजार कुठे येणार वर्तमान काळात, त्याला ING प्रत्यय लावला, वाक्य झालं चालू वर्तमान काळातलं. वाक्य कुठं झालं रे चालू. वॉज वर कुठे येणार भूतकाळात येणार, त्याला ING प्रत्यय त्याच्या समोरच्या क्रियापदाला लावला तर ते वाक्य असलं चालू भूतकाळात. हॅव हॅज बरोबर आणि हॅड बरोबर क्रियापद किती रूप येणार, MVचं 3रंच रूप येणार. आता काही लोक म्हणतील सर MV पहिलं दुसरं तिसरं काय होते काय लक्षातच ये ना मला. क्रियापदाचं पहिलं रूप गो असतं, क्रियापदाचं दुसरं रूप वेंट असतं, क्रियापदाचं तिसरं रूप गॉन असतं, क्रियापदाचं 4थं रूप गोईंग असतं, क्रियापदाचं 5वं रूप गोज असतं, क्रियापदाचं 6वं रूप टू गो असतं. येतं का रे ध्यानामध्ये. बघा गो वेंट गॉन, गोईंग गोज आणि टू गो. कळतंय. म्हणजे इट इज अ फर्स्ट फॉर्म, इट इज अ सेकंड फॉर्म, इट इज थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. सिक्स्थ फॉर्म मीन्स इन्फिनेटिव्ह. वी कांट यूज इट ॲज अ वर्ब. वर्ब म्हणून नाही वापरायचं याला. वर्ब म्हणून आपल्याला हे 5च रूप वापरायची. मग 5 रूप का वेगवेगळी वापरायची. तर मी जातो म्हणलं तर मला गो लिहायचंय, मी जातो आय गो. मी गेलो म्हटलं तर आय वेंट लिहायचंय, किंवा ते गेले दे वेंट. आता गॉन जेव्हा मला वापरायचंय क्रियापदामध्ये क्रियापद म्हणून, त्यावेळेला गॉन एकटं नाही वापरायचं मला. हॅव हॅज हॅड सोबत वापरायचंय त्याला. कुठं वापरायचंय, हॅव हॅज हॅड सोबत वापरायचं. म्हणजे एकटं येणार नाही ते, हॅव हॅज हॅड सोबत येणार आहे. त्याच्यानंतर MV फर्स्ट बरोबर कोणती रूपं येऊ शकतात, डू डज डीड येऊ शकतात. अजून काय येऊ शकतं, मॉडल ऑक्झिलरी येऊ शकतं. कळते का. अजून काय येऊ शकतं, मॉडल ऑक्झिलरी येऊ शकतं. समजायले का रे, समजायले. सोपा विषय का अवघड आहे. असे छोटे छोटे पार्ट बघायचे भाषेचे आणि छोट्या 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 मुद्द्यातून आपला विषय असा बिल्डअप करत जायचं बरं का. काय टेन्शन नाही घ्यायचं. टकाटक आपलं हसत खेळत अभ्यास आहे आपला, टेन्शन नाही. लक्षात येते. आता समजा मी पूर्ण काळ वाक्याचं म्हटलं, समजा मला म्हणायचं की मी टॉपिक शिकवला आहे. आय हॅव टॉट अ टॉपिक.
मी टॉपिक शिकवला आहे. तिनं गाणं गायलं आहे. सी हॅज संग सॉन्ग. बघा रे, सी हॅज संग सॉन्ग. तो तिथे पोहोचला होता. ही हॅड रीच देअर. तो तिथे पोहोचला होता. पूर्ण काळ. आता हे डू डज डीड कशासाठी वापरायचे? एक तर वाक्य तुम्ही प्रश्नार्थ करा किंवा एक तर वाक्य नकारार्थी करा, तेव्हा डू डज डीड वापरायचं. मॉडल ऑक्झिलरीज पण तसेच. मॉडल ऑक्झिलरीज कोणते असतात आता पाहूयात आपण नंतर. कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, विल, वुड. आलं का लक्षामध्ये? मस्ट, डेअर, नीड, ऑट टू, यूज टू, नीड हे सगळे हेल्पिंग व्हर्ब असतात. आलं का लक्षात? मॉडल ऑक्झिलरीज असतात. सॉरी, हेल्पिंग व्हर्ब, मेन व्हर्ब यांचं कॉम्बिनेशन काय आहे आणि त्याच्यासोबत मेन व्हर्बची कुठली रूपं येतात त्याचा मुद्दा आपण पाहिला. आता बघा मॉडल ऑक्झिलरीज कुठले आहेत. मॉडल ऑक्झिलरीज कुठले आहेत लगेच पाहूया. प्रेझेंटमध्ये कोणते आहेत, पास्टमध्ये कोणते आहेत. प्रेझेंटमध्ये शाल असतं, पास्टमध्ये शुड वापरायचं, प्रेझेंटमध्ये विल असणार आहे, पास्टमध्ये वुड वापरणार. त्याचा आपण हे कंडिशनल असतात बरं का रे. मे, माइट, कॅन, कुड हे पार्टच करा. हे पार्टच करा. प्रेझेंटमध्ये कोणते आहेत, पास्टमध्ये कोणते आहेत. हे येऊन जाऊन किती येतं मुळातले मी आता सांगितलेले तुम्हाला 24. 24चे 2 भाग आपण केले, 11 आणि 13. आता जे बघितले आपण हे 11 बघा. ॲमिजार वॉजवर 5, 6, 7, 8, 9, 10, 11 बस. आता हे जे मॉडल ऑक्झिलरी ते मी तुम्हाला इकडे पुढे सांगतोय. मग त्या प्रेझेंटमध्ये शाल येणार, पास्टमध्ये शूड, प्रेझेंटमध्ये विल, पास्टमध्ये वुड, प्रेझेंटमध्ये मे, पास्टमध्ये माइट, प्रेझेंटमध्ये कॅन, पास्टमध्ये कुड. गॉट इट? गॉट इट? सोपं आहे ना, काय टेन्शन नाही रे. मस्ट प्रेझेंटमध्ये असतं त्याला पास्ट वापरायचा नाही. डेअर प्रेझेंटमध्ये असतं त्याला पास्ट वापरायचा नाही. आउट टू प्रेझेंटमध्ये असतं पास्ट वापरायचा नाही. नीड प्रेझेंटमध्ये असतं पास्ट नाही. याला युज्ड टूला प्रेझेंट नसतो. हे 13 आहेत बघा. हे 13 आहेत. आता याचे सगळे सविस्तर वापर याच्यावर आयोगाने काही प्रश्न विचारलेले आहेत, तर ते सविस्तर वापर ते प्रश्न आपण बघणार होता. आता सध्या फक्त हेल्पिंग व्हर्ब कोणते, करता कोणता, मेन व्हर्ब कोणतं याच्याविषयीच आपल्याला चर्चा करायची आहे. ओके, पुढे या. आता बघा जे ॲमिजार मेन व्हर्ब म्हणून कोणता शब्द असणार, टू बी. टू बीचा अर्थ आहे असणे. टू हॅवचा अर्थ असतो जवळ असणे. टू डूचा अर्थ असतो एखादी क्रिया करणे. मग टू बीची वर्तमान काळातली रूपं ॲमिजार, पास्ट मधली वॉजवर. टू हॅवची वर्तमान काळातली हॅव, हॅज, पास्ट मधलं हॅड. टू डूचं वर्तमान काळातलं रूप डू, डज, पास्ट मधलं डीड. हे पण पाठच करायचे. कोणत्याची रूप आहेत, टू बीची रूपं. कोणती, ॲमिजार, वॉजवेअर. कोणत्याची रूप आहेत, टू हॅव. कोणती, वर्तमानातली हॅव, हॅज, भूतकाळातलं हॅड. टू डूचं वर्तमानात डू, डज, भूतकाळात डीड. हे कळणं गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे. इंग्रजी भाषिक प्रत्येक व्यक्तीला, जो इंग्रजीला पेपर देणार आहे मुलगा, परीक्षा देणार आहे इंग्रजीची, त्याला हे माहितीच पाहिजे की मॉडल ऑक्झिलरीज कोणते आहेत, त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब्स कोणते आहेत, ते कोणत्याची रूपं आहेत. आतापर्यंत हे ॲमिजार वॉजवर कोणत्याची रूपं, टू बीची. हॅव, हॅज आणि हॅडचं रूप कोणतं, टू हॅवचं रूप, म्हणजे ती त्याची रूपं. डू, डज आणि डीड कशाची रूपं, टू डूची. आता एखादा विद्यार्थी मनामध्ये प्रश्न निर्माण करेल, एखाद्याच्या पडेल प्रश्न की सर याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे. आता याच्या अगोदर जे आपण मॉडल ऑक्झिलरीज पाहिल्या ह्या, त्याच्यामध्ये आणि आत्ता जे आपण पाहतोय याच्यामध्ये फरक काय आहे. तर फरक असा आहे बाळांनो, साधारणतः 3 फरक लक्षात ठेवायचे. किती फरक लक्षात ठेवायचे, 3. कोणते कोणते. पहिला फरक असा आहे की ही जी हेल्पिंग व्हर्ब आहेत, या हेल्पिंग व्हर्बला हे जे 11 आहेत आपल्याकडे, इथं बघा इथं 5 दिसतात, इथं 3 आहेत आणि इथं 3 आहेत. तर ही कुठल्या तरी मेन व्हर्बची रूपं आहेत. आहेत का, कुठल्या तरी मेन व्हर्बची रूपं आहेत, आहेत नाही. हे बघा हे, त्याच्यानंतर हे पहिला फरक. तसे मॉडल ऑक्झिलरीज याला आपण काय म्हटलेलं आहे, याला मॉडल ऑक्झिलरीज म्हटलंय. तसे मॉडल ऑक्झिलरीज कुठल्या मेन व्हर्बची रूपं नाहीत. पहिला फरक. दुसरा फरक काय रे बाबांनो, दुसरा फरक आहे की हेल्पिंग व्हर्बला स्वतःचा अर्थ असतो. स्वतःचा अर्थ असतो. म्हणजे ॲम म्हणजे आहे, वॉज म्हणजे होता, हॅव म्हणजे माझ्याजवळ आहे, हॅड म्हणजे होतं, असा स्वतःचा अर्थ आहे. तसा हा जो मॉडल ऑक्झिलरीज आहे यांना स्वतःचा अर्थ नसतो. यांना स्वतःचा अर्थ नसतो.
यांना स्वतःचा अर्थ असतो. पहिला काय, ही कुठल्या तरी मूळ रूप म्हणजे मेन व्हर्बची रूपं आहेत, ही कुठल्याही मेन व्हर्बची रूपं नाहीत. दुसरा फरक काय सांगितला मी तुम्हाला, की यांना स्वतःचा अर्थ असतो, त्यांना स्वतःचा अर्थ नसतो. तिसरा डिफरन्स आहे मित्रांनो अजून एक महत्त्वाचा, आणि तो म्हणजे बाळांनो की यांचा स्वतंत्र पण वापर करता येतो. मी असं म्हणू शकतो, आय हॅड अ बुक. हॅड मी स्वतंत्र वापरलं, म्हणजे इथं हे मेन व्हर्ब म्हणून आलं. ते आपण चर्चा करणारच आहोत, मेन व्हर्ब कसं असतं, हेल्पिंग व्हर्ब कसं असतं ते बघूयाच. म्हणजे काय, हे मेन व्हर्ब म्हणून पण वापरतात आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण वापरतात. कोण? हेल्पिंग व्हर्ब. एम, इज, आर, वॉज, वेर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड हे शब्द मेन व्हर्ब म्हणून पण वापरतात, हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण वापरली जाऊ शकतात. तसं यांना मेन व्हर्ब म्हणून वापरता येणार नाही. यांना वाक्यामध्ये जर वापरायचं असेल तर त्याच्यासोबत क्रियापदाचं पहिलंच रूप वापरावं लागेल. क्रियापदाचं पहिलं रूप वापरावंच लागेल. तसं इथं नाहीये. यांना एकत्र पण स्वतंत्र पण वापरता येतं आणि दोघांना म्हणजे मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब यांना मिळून पण वापरता येतं. येतंय का लक्षात? का डोक्यावरून चाललंय सगळं? नाही ना जात डोक्यावरून? लक्षात घ्यायचं, जरा थोडं लक्ष द्यायचं, थोडा वेळ द्यावा लागणार आहे, थोडा संयम. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पेशन्स थोडा ठेवा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. नेमकं काय आहे, एमिजार म्हणजे काय, वॉजवेअर म्हणजे काय, कोणत्या काळात आहे, कोणत्या करत्यासाठी, हे सगळं मी तुम्हाला ते पण पुढे सांगणार आहे. की एमिजारपैकी इज कोणत्या करत्यासाठी असतं, आर कोणत्या करत्यासाठी असतं, हॅव कोणत्या करत्यासाठी असतं, हॅज कोणत्या हे पण आपण पाहू. याच्यातला सिंगल पार्ट नाही सुटणार आपल्याकडून. वेळ लागेल पण सिंगल पार्ट सुटणार नाही. आणि हे जर बेसिक पासून तुम्हाला समजलं ना तर आयुष्यात इंग्रजी अवघड वाटणार नाही, आयुष्यात वाटणार नाही. हे परीक्षा तर सोडा रे, हे तर चिल्लर कार्यक्रम आहे. तुम्ही म्हणाल सर आयुष्यभर आम्हाला काय गरज आहे याची, परीक्षा झालं की मोकळा मी. तसं नाही, हे आयुष्यभर तुमच्या पाठीमागं इंग्रजीचा अभ्यास राहणारच आहे. त्याचं कारण असं आहे, सांगेल तुम्हाला मी नंतर. ओके, चला पुढे या. आता बघा मी काय म्हटलं तुम्हाला, यांचं कॉम्बिनेशन कसं हे सांगतो मी तुम्हाला. ओके, सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट. आपला पुढचा टायटल काय आलं रे, स्क्रीन पे आपके क्या दिख रहा है, सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट. बरोबर आहे ना. आता ॲग्रीमेंट म्हणजे काय, करार. आपण ॲग्रीमेंट करतो ना, एखाद्या गोष्टीचं ॲग्रीमेंट होतं ना. समजा एखाद्याने एखादा प्लॉट घेतलेला आहे तर ते पैसे देईपर्यंत थोडासा ॲग्रीमेंट केलं जातं, एवढे पैसे घेतले तेवढे या दिवशी रजिस्ट्री होणार आणि मग व्यवहार संपणार. तसं ॲग्रीमेंट असतं. बरोबर, बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये ॲग्रीमेंटच कराव्या लागतात बरं का रे. आता हा जो करार आहे म्हणजे काय, तर कोणत्या सब्जेक्ट बरोबर कोणतं क्रियापद पाहिजे. सोपा कार्यक्रम आहे, सोपा प्लॅन आहे. म्हणजे काय की हा सब्जेक्ट म्हणून जर मी आय वापरत असेल तर मला या तीनपैकी कोणता शब्द वापरायचा आहे, एम वापरायचा आहे. तुम्ही म्हणाल सर हे तर गेल्या 12 वर्ष 10वी पासून 5वी पासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत सारखं आम्ही अभ्यासलेलं आहे, तुम्ही काय हे असलं शिकायले आम्हाला. पण समजून घ्या, तरी पण समजून घ्या, काय टेन्शन नका घेऊ. आय समोर काय येणार, तीनपैकी एमिजार पैकी एम येणार. जर समजा आय समोर मला वॉजवर पैकी एक शब्द वापरायचा तर मी वापरणार वॉज. आय समोर मला हॅव हॅज पैकी एक शब्द वापरायचा, मला ह्यावं लागेल हॅव. डूडज पैकी मेन व्हर्ब पैकी मेन व्हर्ब मूळ रूप जशास तसं, मेन व्हर्बचं मूळ रूप जशास तसं. आता मी इथं एक एक्झाम्पल म्हणून स्पीक शब्द घेतलाय. समजा मी इथं गो घेतला असता तर इथं गोच लिहावं लागलं असतं. समजा मी इथं रीड लिहिला असता शब्द तर मला रीडच लिहावं लागलं असतं. इथं मला परचेस शब्द लिहायचा आहे तर हे जसं आहे मूळ रूप तसं लिहायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. क्रियापदाचं मूळ रूप जशास तसं येणार, क्रियापदाचं मूळ रूप जशास तसं येणार. कोणत्या कर्त्यासाठी, बघा हे आय साठी. आता याला थोडक्यात सिंग्युलर प्ल्युरल करते म्हणा सगळे. वी अनेक वचनी असतो, दे अनेक वचनी असतो, यू अनेक वचनी असतो. यांना साधारणपणे काय म्हणा तुम्ही, अनेक वचनी करते म्हणा. मग त्याच्यासमोर एमिजारपैकी आर येणार, वर येणार, हॅव येणार, डू येणार, क्रियापदाचं मूळ रूप येणार. म्हणजे मी म्हटलं वी आर प्लेयर्स, आम्ही खेळाडू आहोत. वी वेआर सिंगर्स, आम्ही गायक होतो. वी हॅव अ पेन, आमच्याकडे पेन आहे. वी डू अवर ड्युटी, आम्ही आमचं काम करतो. वी स्पीक लाऊडली, आम्ही मोठ्यानं बोलतो. कळते का. मग याचा वर्तमान काळ, याचा भूतकाळ, याचा वर्तमान काळ, याचा वर्तमान काळ लक्षात येते. आता तुम्ही म्हणाल सर मग हेल्पिंग व्हर्ब तुम्ही हॅड पण सांगितलं होतं आम्हाला, डीड पण सांगितलं होतं, ते तर तुम्ही इथं कुठं वापरणच नाहीयेत, कसं काय हो सर.
मॉडल ऑक्झिलरी सांगितल्या होत्या. तर ते मॉडल ऑक्झिलरी असेल, हॅड असेल, डीड असेल किंवा क्रियापदाचं V2चं रूप असेल, विद्यार्थी मित्रांनो ते सिंगल आहे ना, ते सगळ्याच कर्त्यासाठी, ते सगळ्याच कर्त्यासाठी, त्याच्यामुळे त्याला काही टेन्शन घ्यायचं नाही. दे साठी पण काय येणार मग? दे आर, दे वर, दे हॅव, दे डू, दे स्पीक. यू साठी काय येणार? यू हॅर, यू वेअर, यू हॅव, यू डू, यू स्पीक. गॉट इट का? सोपं आहे ना? या पुढं या. पुढचे अजून करते काय? ही, सी, इट, राहुल. आता राहुल म्हणजे काय? राहुल म्हणजे काय? अरे कोणतंही एकवचनी नाव रे भाऊ, कोणतंही एकवचनी नाव. राहुल म्हणजे कोणतंही तुम्ही नाव लिहू शकता. मनोज म्हणा, राणी म्हणा, कुठलंही एकवचनी नाव. प्राण्यांचं नाव पण लिहू शकता आपण. टायगर, बर्ड, अ बर्ड. एकवचनी कोणतंही, एकवचनी कोणतंही, काय टेन्शन नका घेऊ. एकवचनी कोणतंही येणार. मग ॲमिजार पैकी इथं काय येणार? इज. इथं काय येणार? वॉज. इथं काय येणार? हॅज, डज. क्रियापदाला एस प्रत्यय लागणार. मग कधी कधी एस प्रत्यय लागतो क्रियापदाला, कधी कधी एस लागतो, कधी कधी आय एस लागतो. त्याचे वेगळे नियम आहेत, ते बघूया आपण. त्याचा आत्ताच लोड घेऊ नका. सी इज, सी वॉज, सी हॅज, सी डज, सी स्पीक्स. इट इज, इट वॉज, इट हॅज, इट डज, इट स्पीक. राहुल इज, वॉज, हॅज, डज, स्पीक. सगळ्यांसाठी. एक वचनी करते ही रूप वापरा, अनेक वचनी करते ही रूप वापरा. अवघड आहे काही? बघून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, अजिबात टेन्शन नाही. बघा 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 पटापटा. ओके, पुढे जायचं. आता बघा, आता मी फॉर्म्स मगाशी बोललो होतो तुम्हाला की क्रियापदाचे काही फॉर्म्स असतात. त्याला MV, M2, MV1, MV2, MV3, MV4, MV5, MV6 असं म्हणायचं. म्हणजे कसं? कुठलंही तुम्ही क्रियापद घ्या. समजा आपण क्रियापद घेतलं, कोणतं? सिंग. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. सेकंड फॉर्म काय येईल? सॅंग. थर्ड फॉर्म काय येईल रे? संग. फोर्थ फॉर्म काय येईल? सिंगिंग. फिफ्थ फॉर्म काय येईल? सिंग. सिक्स्थ फॉर्म काय येईल? टू सिंग. कुठलंही क्रियापद घ्या तुम्ही, कुठलंही क्रियापद घ्या. समजा तुम्ही म्हणले राईट, रोट, रिटन, रायटिंग, राईट्स, टू राईट. क्रियापदाची 3 रूपाची अशी पुस्तकच आहेत सेपरेट बरं का व्याकरणामध्ये. फॉर्म्स ऑफ वर्ब्स 3 रूप. आता याच्यामध्ये मग डिफरन्स काय आहे? MV1 जो असतो, पहिलं रूप असतं, ते काय दर्शवतं? सिंपल प्रेझेंट टेन्स दर्शवतं. म्हणजे मी जर आता एखादा कर्ता वापरला, मी आय कर्ता वापरला आणि सिंग म्हणला, तर याचा अर्थ काय झाला मित्रांनो? मी गातो असा त्याचा अर्थ, म्हणजे वर्तमान काळ झाला. म्हणजे काय झाला? वर्तमान काळ झाला. इथं आपण वापरलो होतो बघा, हे पहिली रूप आहे का? ही पहिली रूप, ही पहिली रूप आहे. आलं का लक्षात? आता V2 म्हणजे काय? सिंपल पास्ट आला. आता मी जर म्हटलं आय सॅंग, मी गायले, तर मागच्या काळातली क्रिया, संपलेली क्रिया, होऊन गेलेली क्रिया. ह्याला पास्ट पार्टिसिपल म्हणायचं. काय म्हणायचं? याचं नाव आहे पास्ट पार्टिसिपल. पण याचा वापर असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवण्यासाठी. याचा वापर कशासाठी असतो? परफेक्ट टेन्स बनवण्यासाठी. हे काय आहे? पास्ट पार्टिसिपल आहे. वापर कशासाठी करायचा? परफेक्ट टेन्ससाठी. MV4 जे आहे प्रेझेंट पार्टिसिपल, MV4 ला काय म्हणायचं? प्रेझेंट पार्टिसिपल. याचा वापर काय करायचा? कंटिन्युअस टेन्ससाठी वापर करायचा. मग प्रेझेंट मधला कंटिन्युअस असेल, पास्ट मधला असेल, फ्युचर मधला असेल. इथेही मग प्रेझेंट मधला परफेक्ट असेल, पास्ट मधला परफेक्ट असेल, फ्युचर मधला. म्हणजे थोडं आपल्याला टेन्सचा बेस पण इथं लक्षात यायला मदत होते बरं का रे. थोडा टेन्सचं बेसिक पण आपल्याला इथं यायला मदत होते. MV5 काय मित्रांनो? सिंपल प्रेझेंट. हे कशासाठी वापरायचं? ही, सी, इट किंवा एखादं एकवचनी नाव. आता तुम्ही म्हणाल सर हे पण सिंपल प्रेझेंट आहे, हे पण सिंपल प्रेझेंट आहे, मग दोन्हीमध्ये काय? तर हे आत्ता आपण पाहिलं होतं की हे कोणत्या कर्त्यासाठी वापरू शकतो आपण? अनेकवचनी कर्त्यासाठी वापरू शकतो. कळतंय का रे? समजा अनेकवचनी नाम आहे बॉईज, तर यांच्यासाठी तुम्ही काय वापरता? ही रूप वापरता MV फर्स्ट.
आणि हे यांच्यासाठी रूप कोणतं वापरणार तुम्ही, एम ही फिफ्थ वापरणार. म्हणजे जसं आय सिंग लिहिलंय तसं मला ही लिहायचं म्हणल्यावर सिंग्स लिहावं लागतं बरं का रे. साध्या वर्तमान काळामध्ये करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्याच्यासमोर वापरल्या जाणाऱ्या क्रियापदाला यस एस आय एस प्रत्यय लागतो. साध्या वर्तमान काळात करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल त्यासमोर वापरलं जाणारं मुख्य क्रियापदाला कधी यस प्रत्यय लागतो, कधी ई एस लागतो, कधी आय एस लागतो. ते आपण टेन्स शिकत असताना अगदी डिटेलमध्ये घेणार आहोत, आता टेन्शन घेऊ नका. इथं फक्त समजून घ्या, ज्याला क्रियापदाला यस ई एस आय एस लागलं की त्याला फिफ्थ फॉर्म म्हणायचं आणि याला इन्फिनेटिव्ह म्हणायचं. सिक्स्थ फॉर्मला काय म्हणायचं, इन्फिनेटिव्ह. ज्यासोबत क्रियापदाच्या सोबत टू आलेलं असतं, समजा टू गो, तर हे इन्फिनेटिव्ह असतं मित्रांनो. काळासाठी त्याचा वापर करायचा नाही. इन्फिनेटिव्हचे काय वापर आहे, तो सब्जेक्ट म्हणून वापरला जातो, तो ऑब्जेक्ट म्हणून वापरला जातो, तो कॉम्प्लिमेंट म्हणून वापरला जातो. हे आपण नंतर बघूया वर्ब या टॉपिकच्या अंतर्गत. आता फक्त इथं थोडी बेसिक गोष्टी पाहत चालायचं. ह्याचं पुढं पण रिव्हिजन होणारच आहे, अजिबात आत्ताच टेन्शन नाही घ्यायचं, बरोबर. आता बघा, आता पुढं जरा अतिशय महत्त्वाचा भाग घेऊन आलेलो आहे मी तुमच्यासाठी, आणि तो म्हणजे हे जे ॲमिजार आहेत आपले, तर त्या ॲमिजारचा वापर मेन वर्ब म्हणून करता येतो, हेल्पिंग वर्ब म्हणून करता येतो. मेन वर्ब म्हणून केला तर त्याचं सिंपल प्रेझेंट असेल, आणि जर हेल्पिंग वर्ब म्हणून केला तर त्याचं प्रेझेंट कंटिन्युअस असेल. वाक्याची रचना करता क्रियापद कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक, मगाशी मी सांगितलं. वाक्याची रचना करता ॲमिजार MV4 आणि ऑब्जेक्ट. इथं आय एम अ टीचर, इथं हे झालं मेन वर्ब बाबांनो, आणि इथं आय एम टीचिंग हे झालं हेल्पिंग वर्ब, आणि हे काय झालं मेन वर्ब. मेन वर्ब बरोबर ING फॉर्म म्हणजे चौथं रूप आहे का. याचा काळ जर विचारला तर सिंपल प्रेझेंट, याचा काळ विचारला तर प्रेझेंट कंटिन्युअस. हे अस्तित्वाचं वाक्य, हे क्रियेचं वाक्य. हे अस्तित्वाचं वाक्य, हे क्रियेचं वाक्य. यू आर ब्रिलियंट, यू आर ब्रिलियंट. वी आर वर्किंग हार्ड, आर बरोबर ING आलं. ही इज अ गुड पर्सन, ही इज अ स्पीकिंग. बघा बरं, आहे ना, सोपं आहे ना, आहे का. बेसिक गोष्टी काय पाहतोय मी आपण आज, काय पाहतोय आपण. करता म्हणजे काय, कोणते शब्द करता म्हणून येतात, मेन व्हर्बची रूपं कोणती असतात, हेल्पिंग व्हर्बची रूपं कोणती असतात, कोणत्या कर्त्यासाठी कोणती क्रियापदाची रूपं वापरायची. मेन व्हर्ब असेल तर कोणतं वापरायचं, ॲम इज आर वॉज वेर हॅव हॅज हॅड डू डज डिड कॅन कुड मे पॉईंट. ही असेल तर कुठली वापरायची. त्यांचा कधी कधी वापर मेन व्हर्ब म्हणून होतो, कधी कधी वापर हेल्पिंग व्हर्ब म्हणून होतो. मेन व्हर्ब म्हणून वापर झाला तर त्याचा सिंपल प्रेझेंट टेन्स, जर हेल्पिंग व्हर्ब म्हणून झाला तर त्याच्यासोबत एक मुख्य क्रियापदाचं ING रूप येणार, आणि ते वाक्य चालू काळामध्ये येणार. तसंच भूतकाळामध्ये पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर, त्याचाही वापर मेन व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब. मेन व्हर्ब म्हणून आलं तर सिंपल पास्ट टेन्स, वॉज वेअर आणि कॉम्प्लिमेंट येणार. पास्ट कंटिन्युअस टेन्स, वॉज वर बरोबर MV ING येणार, ऑब्जेक्ट येणार. दे वेअर सोल्जर्स, आय वॉज अ चाइल्ड. अस्तित्वाची वाक्य. भूतकाळातली, आय वॉज गोइंग टू कॉलेज, यू वर सजेस्टिंग अन आयडिया. इथं साधा भूतकाळ, चालू भूतकाळ. इथं मेन व्हर्ब, आता हे मेन व्हर्ब आहे बरं का रे, पण हे मात्र हेल्पिंग व्हर्ब आहे का, तर या वाक्यात हा मेन व्हर्ब आलाय. आणि ॲम इज आर वॉज वेअर बरोबर तुम्हाला सांगितलं तर ING रूप येणार. काळ बदलला, काळ बदलला. पुढे बघा, वी वर प्लेयर्स, आहे का. सी वॉज गेटिंग अ गुड बुक. ही वॉज अ सिंगर, वॉज सिंगिंग, आहे का. सी वॉज अ डॉक्टर, सी वॉज वर्किंग हार्ड. साहिल वॉज नॉटी, साहिल वॉज चीटिंग. यांना सगळ्यांना काय म्हणा, हेल्पिंग व्हर्ब म्हणा, आणि याला MV4 म्हणा. तसं हे काय आहे, मेन व्हर्बचं दुसरं रूप आहे. भूतकाळात दुसरं रूप असतं, ॲम इज आर पहिलं रूप असतं, वॉजवर दुसरं रूप असतं. डन. हॅव हॅज बघा पुढं, तिथं पण मेन व्हर्ब आला तर सिंपल प्रेझेंट टेन्स, हेल्पिंग व्हर्ब आला तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅव हॅज बरोबर कॉम्प्लिमेंट, आणि हॅव हॅज बरोबर तिसरं रूप. मालकी दर्शवतं हे वाक्य. इथं हे मेन व्हर्ब आहे. सी हॅज अ कार, तिच्याकडे कार आहे. राणी हॅज अ गुड फ्रेंड, राणीला चांगला मित्र आहे. दे हॅव ब्रेव सोल्जर्स, त्यांच्याकडं
त्यांच्याकडं शूर सैनिक आहेत. वी हॅव नाईस आयडिया, हे सगळे मेन व्हर्ब आहे. इथं हेल्पिंग व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब का, तर त्याच्यासमोर मेन व्हर्बचं तिसरं रूप आलं आणि ही क्रिया काय झाली, पूर्ण झाली. सी हॅज बॉट अ कार, तिने कार खरेदी केलेली आहे, क्रिया पूर्ण आहे. सी हॅज अ कार, तिच्याकडं अस्तित्व आहे किंवा मालकी आहे. याचा काळ सिंपल प्रेझेंट, याचा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. काळाचं सुद्धा थोडंफार इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे यांच्या कॉम्बिनेशनमुळं. ओके, पुढं बघा मित्रांनो, हॅड. हॅड कसं सिंपल पास्टमध्ये असेल, मेन व्हर्ब म्हणून आलं तर. हेल्पिंग व्हर्ब म्हणून आलं तर पास्ट परफेक्टमध्ये असेल. इथं हॅड सगळ्या ठिकाणी मेन व्हर्ब आहे बघा. आय हॅड अ टॉय, सी हॅड अ कार, दे हॅड अ बाईक, दे हॅड अ वंडरफुल गार्डन. इथं हॅड बरोबर तिसरं रूप आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. हॅड कम्प्लिटेड, हॅड परचेस्ड, हॅड एक्सप्लेन्ड, हॅड वन. याला हेल्पिंग व्हर्ब म्हणा, याला मेन व्हर्ब म्हणा. हॅव हॅज हॅड बरोबर क्रियापदाचं तिसरंच रूप येतं. एम इज आर वॉज वेअर बरोबर क्रियापदाचं चौथं म्हणजे आयएनजीचं रूप येतं. डन. डू डज मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब. मेन व्हर्ब म्हणून आलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स, हेल्पिंग व्हर्ब म्हणून आलं तरी सिंपल प्रेझेंट टेन्स. बरं का रे, आता मात्र थोडासा डू डज मध्ये थोडी आयडिया आहे, समजून घ्या. हेल्पिंग व्हर्ब म्हणून आलं तरी सिंपल प्रेझेंटच, मेन व्हर्ब म्हणून आलं तरी सिंपल प्रेझेंट टेन्स. इथं डू डज ऍक्शन असू शकते, इथं डू डज फक्त नॉट येऊ शकतं, मेन व्हर्ब येऊ शकतं. आय डू अवर जॉब, वी डू अवर जॉब, आम्ही आमचा जॉब करतो. दे डू देअर ड्युटी, सी डज हर वर्क, मेन व्हर्ब आहेत. आले का लक्षात? थोडक्यात काय, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हे वाक्य कसं असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं किंवा इंटरॅगेटिव्ह असू शकतं. निगेटिव्ह असू शकतं किंवा इंटरॅगेटिव्ह असू शकतं. हे बघा निगेटिव्ह वाक्य, मेन व्हर्ब त्याच्यामध्ये आलेला आहे. आता कुठं डू वापरायचं, कुठं डज वापरायचं हे सांगितलंय मी ऑलरेडी. त्याचा एक चार्ट आपण स्वतंत्र रीतीनं पाहिलाय. ओके, पुढे बघा. ही डज द जॉब, इट डज इट्स वर्क, डज नॉट राईट, डज नॉट वर्क. आता आयच्यासाठी इथं डज आले का रे, सॉरी इथं डू यायला पाहिजे बरं का रे, स्पेलिंग मिस्टेक झाली. आय डू नॉट वर्क हिअर. डू यू सजेस्ट अन आयडिया, हा प्रश्न तयार झाला. डज सी परचेस अ बुक, हे प्रश्न तयार झाले. हे निगेटिव्ह सेंटेन्स काही होते आणि काही प्रश्नार्थक वाक्य होते. डन. तसंच डीड असणार आहे. मेन व्हर्ब म्हणून आला तर सिंपल पास्ट, हेल्पिंग व्हर्ब म्हणून आला तरी सिंपल पास्ट. इथं मेन व्हर्ब सी डीड हर जॉब, इथं हेल्पिंग व्हर्ब का, तर त्याच्यासोबत मेन व्हर्ब आलं. आलं का, त्याच्यासोबत मेन व्हर्ब आलं. म्हणजे सी डिड नॉट मॅनेज द पार्टी, सी डिड नॉट मॅनेज द पार्टी. वी डिड नॉट वर्क हार्ड, दे डिड नॉट विन द मॅच. राणी डिड नॉट सिंग अ सॉन्ग, डिड दे लिव्ह इन पुणे, ते पुण्यात राहिले का. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब सोबत मेन वर्बचं कॉम्बिनेशन, सब्जेक्ट सोबत ॲमिजारचं कॉम्बिनेशन, वॉज वेअरचं कॉम्बिनेशन, म्हणजे सगळ्याच हेल्पिंग वर्बचं कॉम्बिनेशन, वर्बची काही रूपं, हे सगळे मुद्दे आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत. काही बेसिक पार्ट राहतोय तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया. ओके, तर आपण आता इथं थांबूयात. धन्यवाद.